नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तुमच्या शेतात उत्पादन वाढवायचे असेल, खर्च कमी करायचा असेल, शेतीत स्थिरता हवी असेल तर वायुतत्व समजून घ्या. पंचमहाभूत म्हणजे निसर्गातील 5 मूलभूत तत्व. जर ही पंचतत्व माणसाच्या शरीरात संतुलित स्वरूपात असतील तर अशा व्यक्तीला कोणी थांबवू शकत नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण भूमितत्व समजून घेतले, ह्या व्हिडिओमध्ये आपण वायुतत्व समजून घेऊ. वायुतत्व म्हणजे एअर एलिमेंट्स म्हणजे हवा, हवा म्हणजे हालचाल, गतिशीलता आणि संवाद. लहान लहान मुलं असतात, एके ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, इकडून तिकडे तिकडून इकडे सारखी फिरत असतात. हेच वायुतत्वाचं लक्षण आहे. शेतीत पण असे काही शेतकरी असतात, केळी लावू का पपई लावू, टरबूज लावू का खरबूज लावू, टिशू लावू का कंद लावू, हे असंतुलित वायुतत्वाचं लक्षण आहे. वायुतत्वाची लोक स्थिर बसू शकत नाही, म्युझिक वाजलं त्यांचे पाय थरथर करायला लागतात. आणि तेच वायुतत्व शरीरातलं जास्त झालं तर तेच म्युझिक यांना कर्कश वाटायला लागतं. वायुतत्व म्हणजे संवाद, वायुतत्व म्हणजे कम्युनिकेशन. जर तुमच्या बोलण्याने तुम्ही समोरच्याला प्रभावित करू शकत नसाल तर तुमच्या शरीरातलं वायुतत्व हे कमी असतं. तेच शरीरातलं वायुतत्व वाढलं तर असे लोक बकबक करायला लागतात, बडबड करायला लागतात, निरर्थक बडबड करत असतात. घरातील वायुतत्वाचा बॅलन्स बिघडला तर काय होतं? घरातील वायुतत्व म्हणजे संसाराशी, समाजाशी जोडणारी दिशा. काही लोक असतात, किती आनंद झाला तरी चेहरा पडलेला असतो, दुःख असलं तरी चेहरा पडलेला असतो, चेहऱ्यावर कुठलाही नूर नसतो. म्हणजे थोडक्यात त्यांच्या जीवनातला जॉय, एन्जॉयमेंट, आनंदच निघून गेलेला. अशी स्थिती आपली असेल तर समजून घ्यायचं आपल्या घरातला वायुतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. वायुतत्व म्हणजे लोकांशी जोडणारी दिशा. कोणी आपल्याला बोलवलं, आमंत्रण दिलं आणि आपण तिथे जाऊ शकत नसू, जायची इच्छा होत नसेल आणि गेल्यानंतर आपल्याला मन लागत नसेल, मन रमत नसेल तर समजून घ्यायचं आपल्याला आपल्या घरातील वायुतत्वाचा बॅलन्स बिघडला. आळस वाढलेला असेल, घरात एकत्र बसल्यानंतर आपले भांडणं होत असतील, वाद होत असतील तर समजून घ्यायचं घरातलं वायुतत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. घरातला वायुतत्वाचा बॅलन्स बिघडला असेल तर तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी तुम्ही राजकारण, समाजकारण, मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंगमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. कारण घरातलं वायुतत्व म्हणजे पूर्व दिशा, सूर्याची दिशा, राजाची दिशा, इंद्राची दिशा. आता सगळ्यात महत्त्वाचं, शेतीतील वायुतत्व कसं बॅलन्स करावे? कुठल्याही पिकाला अन्न तयार करण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. एक सूर्यप्रकाश, दुसरं पाणी आणि तिसरं कार्बन डायऑक्साईड. मग पानाला अन्न तयार करण्यासाठी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईडची गरज असते. मग जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड निर्मिती म्हणजे वायुतत्वाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतातला वारा अडवावा लागेल. वारा अडवल्याने काय होईल तर झाड जे असतं, नवीन मुळ्या तयार होत असतात, जुन्या मुळ्या कुजत असतात. ज्यावेळेस जुन्या मुळ्या कुजत असतात, सडत असतात, त्यावेळेस तिथून 2 वायू निघत असतात. एक मिथेन वायू असतो आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड असतो. कार्बन डायऑक्साईड हा हवेपेक्षा जड असतो, त्याच्यामुळे तो जमिनीलगत असतो. ज्यावेळेस तुम्ही शेतातला वारा अडवणार त्यामुळे शेतात वारा वाहून जाणार नाही, त्यामुळे जमिनीलगत असलेला कार्बन डायऑक्साईड हा तिथेच स्थिर होईल आणि जेवढा जास्त कार्बन डायऑक्साईड तेवढी जास्त अन्न निर्मिती. आपण शेडनेट बघतो, पॉलीहाऊस बघतो, त्याच्यात वरून खालपर्यंत नेट असते, फक्त खालून 2.5-3 फुटापर्यंतच प्लॅस्टिक लावलेलं असतं. त्यासाठी तिथे पण एक सायन्स दडलं आहे. जो पॉलीहाऊसमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होईल तो कार्बन डायऑक्साईड हा वाहून जायला नको, तो तिथेच स्टोअर झाला पाहिजे. त्याच्यासाठी खालून 2.5 ते 3 फुटापर्यंत प्लॅस्टिक लावलेलं असतं. म्हणून आपल्याला आपल्या शेतात जास्तीत जास्त वायुतत्व बॅलन्स करायचं असेल तर वारा अडवावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला पश्चिम दिशेला विंडब्रेक्स लावायचे. केळी लागवड करत असाल तर शेवरी लागवड करा, 4-4 फुटावर केळीचे कंद लागवड करा. त्याच्यामुळे तुमच्या शेतातील कार्बन डायऑक्साईडचं स्टोरेज वाढणार आहे, कार्बन डायऑक्साईड जसाच्या तसा राहणार आहे. दुसरं, ज्यावेळेस वाऱ्याचा वेग हा 30 ते 48 किलोमीटर असतं त्यावेळेस तो वारा शेतातून जाताना शेतात असलेल्या पिकाला डॅमेज करत असतो, पानं फाटत असतात आणि त्यामुळे ते पीक हे शॉकमध्ये जात असतं. ज्यावेळेस तुम्ही शेतात वायुतत्व बॅलन्स करणार त्यामुळे काय होईल, शेतात जोरात वाहणारा वारा
हा झाडाला नुकसान पोचणार नाही त्या वाऱ्यामुळे. त्यामुळे झाड शॉकमध्ये जाणार नाही. अशा प्रकारे आपण आपल्या शेतातलं वायुतत्व बॅलन्स करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतातलं, तुमच्या घरातलं आणि तुमच्या शरीरातलं वायुतत्व बॅलन्स करायचं असेल तर मला फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. धन्यवाद.